सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। प्रथमतः रंग देवता आणि स्थान देवतेला विनम्र अभिवादन करून या कुंभारमाठचे ग्रामदैवत श्री ब्राह्मणदेव आणि आई घुमराई देवी आई भराडी देवीच्या पदस्पर्शाने पतित पावन झालेल्या या निसर्गरम्य अशा या मालवण शहरामध्ये या कुंभारमाठमध्ये आज शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय ज्यांना सामान्य जनतेचा लोकनेता म्हणून गौरवण्यात आलं ते सन्माननीय आमचे मार्गदर्शक दत्ताजी सावंत यांचा 56वा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होतोय आणि त्यानिमित्तानं दत्ता सावंत मित्रमंडळ आयोजित तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित केलेला आहे। त्याबद्दल माझ्या भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळातर्फे मी दत्ताजी सावंत मित्रमंडळ यांचे मनपूर्वक आभार मानतो, त्यांना लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतोय। आजच्या या तिरंगी डबलबारी सामन्यासाठी आम्हा 3 मान्यवर मोची निवड करण्यात आलेली आहे। ज्यांचं प्रथमतः भजनाचं सादरीकरण झालं ते सुप्रसिद्ध भजन सम्राट सन्माननीय प्रकाशजी पारकर बुवा ज्यांचे माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो। त्यांचे पखवाजवादक, त्यांचे तबलावादक आणि त्यांचे कोरस मंडळी यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय। त्याचप्रमाणे माझे दुसरे प्रतिस्पर्धी सन्माननीय विजय उर्फ गुंडू सावंत बुवा हनुमान प्रासादिक भजन मंडळ मुक्काम पोस्ट वर्धे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग त्यांचे पखवाजवादक, तबलावादक आणि त्यांची कोरस मंडळी यांचे मनपूर्वक आभार मानतोय। आणि मी स्वतः संतोष दत्तराम जोईल श्री भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळ मुक्काम पोस्ट खोडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मला पखवाजाची साथ करते ते आमच्या कुडेगावचे सुपुत्र सन्माननीय अक्षय रूप बबलू मेस्त्री आणि त्यांना तबल्याची साथ संगत करतायत ते सन्माननीय मांगिरी शिगाडी आणि माझी कोरस मंडळी हे माझे 5 पांडव यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या भजन रसिक मायबाप श्रोत्यामध्ये अनेक नामवंत भजनी कलाकार, पखवाजवादक, दशावतारी कलाकार या ठिकाणी उपस्थित असतील। सर्वांच्या चरणाशी मानाप्रमाणे नतमस्तक होतोय, सर्वांचे आशीर्वाद या ठिकाणी घेतोय। या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला फोन केला ते या कार्यक्रमाचे सर्व सन्माननीय राजा गावडे, त्याचप्रमाणे माजी सरपंच दिलीप बिरमोळे, ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय आमचे परममित्र योगेशजी सामंत, त्याचप्रमाणे सरपंच स्नेहल बिरमोळे यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय। त्याचप्रमाणे या दत्ताजी सावंत मित्रमंडळाचे सर्व सन्माननीय प्रशांत बिरमोळे, पोलीस पाटील, त्याचप्रमाणे सन्माननीय बाळा माने,
उमेश बिरमोळे, मंदार लोडवे साहेब, त्याचप्रमाणे ज्यांचं नाव सन्माननीय निवेदक म्हणून ज्यांचं नाव सर्वांच्या ओठावरती तळवतं ते सन्माननीय निवेदक राजाजी सामंत, त्याचप्रमाणे सचिनजी मातोंडकर, आमचे सासरेबुवा सन्माननीय गोपी लाडबुवा, त्याचप्रमाणे मधुकर चव्हाण, सुधीर वस्त, सन्माननीय दीपक पाटकर, सन्माननीय राजू बिडिये, सन्माननीय बाबू धुरी यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. सर्वांच्या चरणाशी लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे सुदर्शनजी भोपे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी दत्ताजी सामंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या सौभाग्यवती सौ विजयलक्ष्मी सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे त्यांची मुलगी सन्माननीय सानवी सामंत ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतो. त्यांचे सुद्धा परमेश्वराच्या चरणाशी प्रार्थना करतो की त्यांना सुद्धा उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना परमेश्वराच्या चरणाशी करतोय. पुन्हा एकदा जमलेल्या सर्व भजन रसिक मायबाप श्रोत्यांना त्रिवार वंदन करून, जर चुकून मागून कोणाचं नाव राहिलं तर टायमाच्या अभावी मी सर्वांची माफी मागतोय. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणाशी मानाप्रमाणे नतमस्तक होतोय. सर्वांचे आशीर्वाद या ठिकाणी घेऊन निश्चयाचा महामेरू बहुत जनाची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी म्हणून ज्यांनी इतिहासाचं पान सोनेरी अक्षराने लिहिलं, या महाराष्ट्रातच आहे तर संपूर्ण जगताचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून 1464 कलेने घडलेल्या गणपती गणरायाला वंदन करून विद्येची देवता शारदा मातेला नमस्कार करून माझे ग्रामदैवत आई हेतुबाई देव बुद्धेश्वर देव कुळाचार्याच्या चरणाची नतमस्तक होऊन माझी गुरुमाऊली सुप्रसिद्ध भजन सम्राट श्रीधर बुवा मंगेकर यांचे आशीर्वाद घेऊन, आई घोबराई देवीचे आशीर्वाद घेऊन, आई भराडी देवीचे आशीर्वाद घेऊन, ब्राह्मण देवाचे आशीर्वाद घेऊन, ज्यांनी मला जन्म देऊन या जगाचा रंगमंच दाखवला त्या माझ्या मातृपितृ देवतेला त्रिवार वंदन करून जमलेल्या तमाम भजन रसिक मायबाप श्रोत्यांच्या साक्षीनं या ठिकाणी आपले सामने रंगीत संगीत थिरकी वारीच्या जंगीत सामन्याला आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. ह्याका म्हणतात आभार प्रदर्शन. नुसता वाघ असला म्हणून चालत नाही, त्यासाठी वाघाची डरकाळी लागते, लक्षात ठेवायचा. हा आज भजन रसिक धन्यवाद. या ठिकाणी अतिशय सुंदर आणि सुरेल अशा प्रकारची सुरुवात दोन्ही बुवांनी या ठिकाणी केलेली आहे. मनापासून त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी भजन रूपी सेवेला सुरुवात करतोय. काय तिरंगी बारी आहे. तिसऱ्या नंबरला मी आहे, एक नंबरला सुप्रसिद्ध भजन सम्राट कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवा यांचे पट्ट शिष्य म्हणून ज्यांची ख्याती कीर्ती आजवर या भजन क्षेत्रामध्ये गाजते ते आमचे परममित्र प्रकाशजी पारकर बुवा. त्याचप्रमाणे लोकांच्या म्हणण्यानुसार, लोकांच्या आग्रहानुसार ज्यांना वाघ म्हटलं जातं ते हे कागदी वाघ, हे त्यांच्या माहितीत वाघ असते, पण माझ्या माहितीत या कुत्रे वाघून जोडीक माझ्यात. हा बघूया काय हळूहळू घेणार आहेत दोघांका, पण काय टेन्शन घेऊ नको. कुत्रे वाघून म्हटल्याबरोबर ते बघ काय तकडे खवाळले बघ काय हसतात, म्हणजे त्यांना काय वाटलं हा की हो आज माझ्या बाजूने असा वाटता त्यांना, म्हणजे त्यांचा त्याला कमी काढतले असं वाटतं त्यांना. पण खरोखर सुरुवातीला जा बोललाच बुवा आई शपथ आय लव्ह यू, म्हणजे त्या वाघाकडून म्हणजे ऑडिओच करून घेतला असतो मी. हा होय होय सुरुवातीलाच रगडून घेऊ काय काय सांगितलं निया. ब्रह्मा विष्णू आणि महेश समशान अधिकारी मी. तिसरो नंबर माझ्याकडे. किती जरी उडिओ मारल्यानी तरी ह्यांका लयाक नेऊ माझ्याशिवाय दुसरं कोण नाही, लक्षात ठेवा. हा
त्यामुळे दोघांनी उडिओ मारताना सावधान आणि डोंगर पोखरताना सावधान. हा, धन्यवाद. पुन्हा एकदा सन्माननीय आमचे या कार्यक्रमाचे सर्व ज्यांच्या वाढदिवसानिमित्त 56व्या वाढदिवसानिमित्त हा जो डबलबारी भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे ते सन्माननीय देवदत्त सामंत साहेब यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. खरोखर परमेश्वराने त्यांना उदंड आयुष्य द्यावं अशी प्रार्थना परमेश्वराचरणी करून भजनाला सुरुवात करतोय. धन्यवाद. पेटी थोडीशी कमी करा, थोडीशी. हरी नाम जो विसरला, हरी नाम जो विसरला, तया हस्ती लोकरी. कवडी मोल धन हे सारे कमविले तुला तरी. कवडी मोल धन हे सारे कमविले तुला तरी. कवडी मोल धन हे सारे कमविले तुला तरी. कुणाची शेती वाडी बंगला माडी कोणाची. कोणाची मोटर गाडी बैलगाडी कोणाची. राहील सारे जाग्यावर, राहील सारे जाग्यावर, झाल्यावरती राखरी. कवडी मोल धन हे सारे कमविले तुला तरी. कवडी मोल धन हे सारे कमविले तुला तरी. कवडी मोल धन हे सारे कमविले तुला तरी. पांडुरंगा 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 पांडुरंगा. मी पतंग तुझ्या हाती धागा, मी पतंग तुझ्या हाती धागा, मी पतंग तुझ्या हाती धागा. पंचतत्वाचा केला पतंग, पंचतत्वाचा केला पतंग. धागा लाविला निळा रंग, धागा लाविला निळा रंग. धागा लाविला, धागा लाविला, धागा लाविला, धागा लाविला निळा रंग.
ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्देव महेश्वरा गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म गुरुर साक्षात परब्रह्म गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः पुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी समर्थ हरि हर 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 श्री भूतेश्वर श्रीदेव कुणकेश्वर श्रीदेव रामेश्वर श्रीदेव हरेश्वर श्रीदेव वागदेश्वर कुलस्वामी श्री कुळाचार माय माऊली आई हे दुबाई आई भराडी आई जीवदानी आई भगवती आई निर्मादेवी आई भगवती आई गुमराई देवी रंगदेवते माते तुझा छत्रपती शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी गुरुवर सुप्रसिद्ध भजनकार भजन रत्न श्रीमान श्रीधर मुनगेकर गणपती बाप्पा भारत माता की प्रभु रामचंद्र की धन्यवाद। या ठिकाणी दोन्ही बुवांनी अतिशय सुंदर अशा प्रकारची सुरुवात केली, मनापासून धन्यवाद देतो बुवा। काय टायमाचं बंधन बुवा, टायमाचं बंधन कोणाक असता? ज्याच्याकडे स्टॅमिनो नसता त्याका टायमाचं बंधन असतं, लक्षात ठेवा। 2 मिनिटाचा नोटिशन, 2 मिनिटाची भजन
आणि 1 मिनिट ए चष्मे बहादूर तुमका सांगतोय मी मच्छ्यांका टायमाचा तू टाइम मी ह्या करता कर माका सांगायचा नाही टाइम स्टॅमिना होय त्याका भजन करण्याचं म्हणतोय मी त्यामुळे किती टाइम भजन केला व त्याच्यातून काय दिला यांनी काय सांगितलं फक्त हे का आवाज काढण्याच्या पलीकडे हे का काय एक येणार नाही एवढं मी जेवढं आवाज लावले नाही तेवढं आवाज लावून दाखवा नाही तुम्ही पातळ हे करी जर घरापर्यंत गेला असतं नाव नाही सांगत मी हे वाघ आणि ते भजन सम्राट आणि मी हे घोट्यानी खेळा गेलोय म्हणजे माका कायच येत नाही म्हणजे माका हे 3 नंबर म्हणजे ह्यांका माका थर्ड क्लासच समजतात ते म्हणजे माका कायच येत नाही पण आज गुंडुबुवा ओ बारकर बुवा आज तुम्ही आणि मी आपटन माराचा मच्छ्याची मजा त्यांनी जी सुरुवात केली ना तुमका भाद्रवची ती म्हणजे डेअरिंग भारी गुंडुबुवा म्हणजे वाघ म्हटल्याला तुमका सार्थक ठरता वाटता बघूया वाघासारख्या काय तुमचा आता अरे वाघाचा कातडा घालून कोणी वाघ होत नाही वाघाचं कातडं घालून कोणी वाघ होत नाही आणि डोंगर पोखरून कोणी उद्योजक होत नाही लक्षात ठेवा होय उगाच माझ्या नादाक लागा नको 3ऱ्या नंबरात माका ठेवल्याने त्यांनी म्हणूनच ठेवल्याने तुम्ही काय सांगलात का पहिल्या नंबरात बसल्याच्या नंतर त्याची डेअरिंग होई काय डेअरिंग का तुमच्या डेअरिंग काय हा काय हा डेअरिंग नाही बेरिंग धरा आणि डेअरिंग करा ह्या मच्छ्या हे करू डेअरिंग धरा तुम्ही फक्त बघा ह्या मच्छ्या त्या दिसता एवढा गांजे डोकार पण त्या कठीण काम हा त्याका वाटतं काय माझ्या एवढं वाद कोणच नाही आणि काय 100 कौरवांचा कोणी सांगितलं दोघातल्या एका कोणी सांगितलं 100 कौरवांचा आणि 5 पांडव हे 5 पांडव आहेत ना हे 5 पांडव हे बसलेले हे 100 कौरवांका भारी आहेत लक्षात ठेव तो 2 नंबरात बसलो तो भीम बघलं तो 2 नंबरात तो बघलं त्याचो हो दंड बघलं त्याचो असो इटी कोलम तर तसो कोलमून टाकीत तो साधा काम नाही इटी कशी कोलम तर तसो कोलमून टाकीत म्हणून त्याला मध्ये बसवलंय साधा काम नाही त्याची अंगलट एवढी असत तर त्याचा खाना किती असतात साधो असो सहज बसलो तर 3 भाकरीनी 4 खेपो भात घेता आणि 5 खेपो मटण खाता अजिबात टेन्शन करू नको मी आज त्याला सांगलंय ना काय टेन्शन घेऊ नको आता ह्यो परत म्हणा त्याच्या खाण्यावर गेलो फक्त तू बोलान बघ आता बाकी भजनाची सुरुवात चांगली केली नाही या दोघांनी टेन्शन नाही या ठिकाणी आमचे परममित्र सन्माननीय ढोलकीपट्टू लोके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमचे पकवाजवादक सन्माननीय रुपेशजी परब त्याचप्रमाणे आमचे परममित्र सातार्डेकर साहेब सन्माननीय सातार्डेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय आणि त्यांना लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो त्याचप्रमाणे सन्माननीय सिद्धेश कांबळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत मनापासून धन्यवाद देतो त्याचप्रमाणे सन्माननीय बाळा गावकर करली यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आमचे मृदुंगमणी सन्माननीय अक्षय मिस्त्री यांच्यासाठी आलेले आहे त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे परममित्र मार्गदर्शक जे वेळोवेळी आमच्या कार्यक्रमाची शूटिंग करून भजन रसिकांना दाखवत असतात ते सन्माननीय चंद्रकांत रासम यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतोय आणि आजचा हा जो कार्यक्रम लाईव्ह दाखवत आहेत ते सन्माननीय स्काय न्यूज चॅनल सन्माननीय स्काय न्यूज यांच्याकडून हा आमचा सामना लाईव्ह दाखवण्यात येतो आहे त्यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय जुबेर खान यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा अतिशय सुंदर म्हणजे फोन लावून विचारला आम्ही ते चांगलं दिसतंय ते या ठिकाणी दत्ता सामंत हितचिंतक राजन वराडकर महेश बांदेकर सचिन आंबेडकर आणि राजू गोवेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
काय बुवा या जगामध्ये जर सुंदर काय असेल तर ते म्हणजे माणसाचं माणसाशी असलेलं माणुसकीचं नातं. मनातील ओलावा, मातीतला ओलावा जसा झाडांची मुळं घट्ट पकडून ठेवतो तसा शब्दातील गोडवा व माणसातील नातं घट्ट पकडून ठेवतं. आणि हे नातं, या शब्दातील गोडवा आणि मायेचा पाझर या दत्ताजी सामंत यांनी घट्ट पकडून ठेवला. म्हणून आज काल जो एवढा प्रचंड जनसमुदाय जमला तो त्यांच्या कर्तृत्वावर जमलेला आहे बुवा. म्हणून दत्ताजी सामंत यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करूया. काय बुवानी मगाशी सांगितलं की आमच्या योगेशजी सामंत यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहे आणि दत्ताजी सामंत यांचे काका बुवा समोरून सांगितल्याने की दत्ताजी सामंत यांचे भाऊ आहेत ते. म्हणून तरी सुद्धा तुम्ही सांगता चुकीची काय माफी मागा आणि उलट त्यांना विचारताच तुम्ही की कल इल्लास काय. मग तुम्ही कल येऊन काय केला, कल खेका इला असते. मग काल तुमका समजलं नाही ते भाऊ ते. काल तुम्ही सकाळपासून हे 4 कप मटण खाऊन गेलास ना, मग ता काय केला असतं त्यांका बोलताना आपलं आपण काय हवं ह्या बघू गया. अरे बुवा तुमच्या जीवावर बोलते ह्या का नाही तर नाही सो करून टाकणार हो. तुमच्या जीवावर बोलते म्हणजे कसा तुमका सुद्धा वाटवाक नको की हो माकात बोलता असो. मध्यंतरी काय असे केस टोप वगैरे घातलेलं असते काय परत जवान होई होताच की काय. हा हो लावले मी केस टोप आणि वर राजा साबून लावून न्हाले गेले क्या. हा काय असा काय बुवा मध्यंतरी काय केलेलं असतं अवतार काय वेगळंच होतो. मी आधी ओळखय नाही फोटोत आधी तुमका भारी दिसत होता जवान म्हणजे अभी भी मैं जवान हो. हा पण भारी बुवा काय सांगलास ना तर चांगला बुवा अतिशय सुंदर. या जगामध्ये या कलियुगाचा भवसागर जर पार करून जायचं असेल तर आपल्याला या नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. हे काय नामस्मरण हे जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे. कारण आम्ही सगळेजण सांगतो भ म्हणजे भक्ती रसातून, ज म्हणजे जनमानसासमोर, न म्हणजे नतमस्तक होणे, त्याला भजन म्हणतात. आणि हे भजन सादर करण्यासाठी या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलेलं आहे. मनापासून तुमचे आभार मानतोय. ते बघ लिहून घेतात, रत्न लिहून घेतात. जाने जमाना हमसे है गेंडा स्वामी, हम जमाने से नहीं. जिनके अपने चूहे नहीं होते हैं वो दूसरों के नहीं पकड़ा करते समझे. हम है, हमारे सामने ये दोनों बुआ पानी कम चाय, पानी कम चाय, झुकेगा नहीं साला पुष्पा. सांगतात ना ते हे का आवाज काढण्याच्या पलीकडे काय एक येणार नाही. मी जर जेवढा भजन करतोय तेवढा ह्यांनी जर दोघांनी केले नाही तर तुमच्या ढेंगा कालसून जाईल. आणि ढेंगा कालसून जाता जाता टकली अशी वर करीन वगैरे हवा बोलतात गोट्या 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 पेटूक घेत नाही. हा असा काय करू नको. हे देवा काय चाललंय हे काही एक त्याचा विचार करू नको. हा खरोखरच या ठिकाणी दत्ताजी सावंत साहेबांचा 56वा वाढदिवस कालपासून साजरा होतोय. मला याची खूप इच्छा होती तरी सुद्धा या कारवी प्रवासाची माझी दुसरीकडे एका ठिकाणी सभा असल्यामुळे मला त्या ठिकाणी येता आलं नाही. तरी सुद्धा आजच्या या शुभदिनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. मनापासून तुमचे सर्वांचे आभार मानतो. आणि दत्ताजी सावंत यांना उदंड असं आयुष्य लाभो अशी प्रार्थना परमेश्वराकडे करतोय. या कामासाठी या ठिकाणी आम्हाला बोलवलं. खरोखरच परमेश्वराने त्यांना उद्योजक आणि जनतेने त्याला लोक नेता म्हणून हे समोरलं गेलं. हे खरोखरच कालचा जो कार्यक्रम या ठिकाणी झाला त्याच्यावरून आम्हाला अंदाज येतो आहे. पुनश्च एकदा आई घोमराईच्या चरणाची प्रार्थना करतो, आई भराडी मातेच्या चरणाची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी आपली रजा देतो आणि माझ्या पुढील कार्यक्रमासाठी बारामतीला रवाना होतो. धन्यवाद. जय ही जय महाराष्ट्र, जय ही जय महाराष्ट्र.
सन्माननीय दिनेश गावकर आमचे परममित्र यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा. मराठा आंदोलक बुवा श्री वितेश घाडीगावकर, भजन सम्राट श्री समीर कदम बुवा यांचे पट्टशिष्य, दशावतार हार्मोनियम वादक भजनी बुवा, डबल बारी बुवा, माझे परममित्र यश सर्व्हिसिंग सेंटर जरीमरी यांच्याकडून हे माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद 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 धन्यवाद. स्पर्श होता तुझा विसरलो मानवी, स्पर्श होता तुझा विसरलो मानवी, मृत श्वासातला साथीला गंधनी, नयन का देहरी मिटूनी तू केतला, प्रथम तुझ पाला, प्रथम तुझ पाला, प्रथम तुझ पाला. साग पग सा साग पद पग ग पद नि द पग पद नि द सा धनि सा ग ग ग ग प ग सा नि ग सा नि द पग पद पग सा नि द सा. आरंभी वंदीन अयोध्येच्या राजा, आरंभी वंदीन अयोध्येच्या राजा, आरंभी वंदीन अयोध्येच्या राजा, भक्ताची आकारा, भक्ताची आकारा, भक्ताची आकारा पावत से, आरंभी
Sa ni ga pa ni ga pa ma da pa ma ga
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी नंतर रूपाचा ध्यानाचा अभंग. बार बार दिन ये आए, बार बार दिली गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिली गाए. तुम जियो हजारों साल, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday. Someone said happy birthday to you. बार दिए आए, बार दिए गाए, बार दिए आए, बार दिए गाए. तुम जियो हजारों साल, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. माणूस जन्माला येतो तो विसावतो मातीच्या कुशीत. मृत्यू समय विसावतो तो मातीच्या कुशीत. जन्म आणि मृत्यू यांचा मधला असतं ते आपलं आयुष्य असतं. आयुष्यरूपी रांगोळी किती ठिपक्याची काढावी हे विधात्याच्या हाती असतं. पण त्या रांगोळीमध्ये रंग कोणते भरावे त्यासाठी कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व आणि परोपकार, संस्कार, संपन्नता खर्ची घालावं लागतं. आणि या सगळ्या पैलूने निपुण्य असणारे आमचे आदरणीय उद्योजक सन्माननीय दत्ताजी सामंत साहेब यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचे प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावो, प्रत्येक संकल्प सिद्धीत जाऊ देत ही गजाननाच्या चरणी प्रार्थना करतोय. आई भराडी देवीच्या चरणी प्रार्थना करतो. आई घुमळाईच्या चरणाशी प्रार्थना करतो. श्रीदेव भूतेश्वर आणि कुणकेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. साहेबांना उदंड असं आयुष्य लाभो आणि जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना बळ द्यावं अशी प्रार्थना परमेश्वराच्या चरणी करतोय. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद जमलेल्या सर्व भजन रसिकांनी साहेबांसाठी करावे अशी प्रार्थना करतोय. मधनी रे सा नि ध प म ग म ग प म ग रे नि रे सा रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी. सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी.
या ठिकाणी